नमस्ते, मी एस माने टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण ग्राइंडिंग व्हील, प्रेसिंग, माउंटिंग आणि बॅलन्सिंग बद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये लोडिंग हा प्रथम पॉईंट आहे. तर लोडिंग म्हणजे काय असतं, तर ज्यावेळेला आपण सॉफ्ट मेटल व्हीलवरती घासतो, ब्रास किंवा माइल्ड स्टीलसारखे जॉब ज्यावेळेला आपण घासतो त्यावेळी त्याचे कण हे कटिंग पॉईंटमध्ये बसतात. म्हणजे याचे छोटे जे व्हीलचे जे पॉईंट आहेत, छोटे छोटे कटिंग पॉईंट आहेत, त्यामध्ये जाऊन बसतात. त्याला लोडिंग असं म्हटलं जाते. म्हणजे सॉफ्ट मेटल ग्राइंडिंग केल्यानंतर त्याचे चिप्स किंवा कण कटिंग पॉईंटमध्ये बसतात, त्यास लोडिंग असं म्हटलं जाते. म्हणजे याच्यावरती छोटे छोटे जे कटिंग पॉईंट आहेत, त्या कटिंग पॉईंटमध्ये सॉफ्ट मेटलचं किंवा ब्रासचं कण किंवा चिप्स जाऊन बसतात, त्याला लोडिंग असं संबोधलं जाते. तर ग्लेझिंग, तर ॲब्रेसिव्हच्या कडा काही प्रमाणात बोथड झालेल्या असतात. तर त्या बोथड का होतात, तर ज्यावेळेला आपण सॉफ्ट मेटल किंवा मेटल ज्यावेळेला घासतो त्यावेळेला ज्या कटिंग झालेले छोटे छोटे कण हे ह्या ग्रेन्समध्ये जाऊन बसतात, कटिंग पॉईंट्समध्ये जाऊन बसतात. त्यामुळे त्याच्या कडा बोथड होतात आणि परिणाम काय होतं, व्हील चकाकल्यासारखं होतं, म्हणजे शायनिंग मारतं. त्यालाच आपण ग्लेजिंग म्हणतो. म्हणजेच ॲब्रेसिव्हच्या कडा काही प्रमाणात बोथड झाल्यानंतर बॉन्ड परिणामकारकपणे मटेरियल कट करू शकत नाही आणि व्हीलचा सरफेस चकाकी आणणार होतो, शायनी होतो. त्यालाच आपण ग्लेजिंग असे म्हणतो. आता लोडिंग आणि ग्लेजिंग येण्याची कारणं आपण पाहू. लोडिंग आणि ग्लेजिंग येण्याची कारणं, त्याच्यामध्ये काय असतं, तर व्हील ड्रेन स्ट्रक्चरची असल्यामुळे लोडिंग आणि ग्लेजिंग येतं. पहिला पॉईंट घेऊ इथं आपण, व्हील ड्रेन स्ट्रक्चर. ड्रेन स्ट्रक्चर म्हणजे काय, तर ड्रेन्समधली जे ग्रेन्स असतात व्हीलचे, त्यामधलं ग्रेन्सचं अंतर खूप जवळ असतं किंवा घनदाट असतं. त्यामुळं काय होतं, ज्यावेळेला आपण व्हीलवरती जॉब ग्राइंडिंग करत असतो त्यावेळेला त्याचे छोटे कण त्याच्यामध्ये जाऊन बसतात. त्यामुळं ग्लेजिंग आणि लोडिंग येत असतं. ग्लेजिंग किंवा लोडिंग येण्याचं दुसरं कारण व्हील हार्ड असणे. व्हील हार्ड असल्यानंतर सुद्धा जॉबवरती ग्लेजिंग किंवा लोडिंग येतं. तसेच जॉब हार्ड असल्यानंतर, जॉबचं मटेरियल हार्ड असेल सुद्धा ग्लेजिंग आणि लोडिंग येत असतं. आणि चौथं कारण आहे, त्याचं काम अगदी स्लो होत असेल, हळू होत असेल तर ग्लेजिंग आणि लोडिंग होतं. आता ग्लेजिंग आणि लोडिंग होऊ नये म्हणून त्याला उपाय काय करायचे असतात, तर ओपन स्ट्रक्चरची उपाय, त्याच्यावरती ओपन स्ट्रक्चर व्हील वापरावे. म्हणजेच व्हीलच्या ग्रेनच्या साईजमधलं अंतर ओपन जास्त असेल अशी व्हील उपयोगात आणावी.
नंतर दुसरा पॉईंट, याच्या विरुद्ध असलेला पॉईंट, फील सॉफ्ट व्हील उपयोगात आणायची. फास्ट स्पीडने काम करायचं, म्हणजे स्पीड वाढवायचं, जलद गतीने काम करणे. म्हणजेच जॉबवरती ग्लेझिंग आणि लोडिंग येऊ नये म्हणून हे उपाय आहेत. ओपन स्ट्रक्चरचे फील उपयोगात आणायचे, सॉफ्ट व्हील उपयोगात आणायचं आणि जलद गतीने काम करायचं. आता आपण पुढचा पॉईंट पाहू, ट्रुईंग आणि ड्रेसिंग. फीलने अधिक चांगले कट घेऊन फील दुरुस्त करून नव्यासारखे करण्याची पद्धत म्हणजे ड्रेसिंग होय. फीलने अधिक चांगले कट घेण्यासाठी फील दुरुस्त करून नव्यासारखे करण्याची पद्धत म्हणजे ट्रुईंग आणि ड्रेसिंग होय. त्या ड्रेसिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ड्रेसिंग आणि ट्रुईंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर ग्राइंडिंग स्टिक, त्याला आपण अब्रेसिव्ह स्टिक म्हणतो, किंवा ग्राइंडिंग फील असतात ते रनिंग फीलवरती, म्हणजे ग्राइंडर चालू केला जातोय आणि अब्रेसिव्ह स्टिक त्याच्यावरती एका कडेने ग्राइंडिंग व्हीलच्या एकाकडे दुसऱ्या एजकडे अब्रेसिव्ह स्टिक नेली जाते आणि दुसऱ्याकडेकडून पहिल्याकडेकडे अब्रेसिव्ह स्टिक आणली जाते आणि फीलचा जो सरफेस आहे तो हा ट्रू फिरेल अशी प्रोसेस केली जाते. याच्यामध्ये काय होतं तर अब्रेसिव्ह स्टिक आपण या बाजूला फिरल्यानंतर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स निघून जातात आणि फील हे जॉबच्या आसाशी तंतोतंत ट्रू फिरतं, म्हणजेच ट्रुईंग होते. आणि ड्रेसिंग म्हणजे काय होतं तर फीलमध्ये बसलेले जे पार्टिकल्स असतात ते अब्रेसिव्हची स्टिक या बाजूला घेतल्यानंतर ते पार्टिकल्स निघून जातात, म्हणजेच ड्रेसिंग प्रोसेस होतं. ग्लेझिंग सरफेस निघून जातो आणि फील चांगले कट घेण्यास किंवा योग्य कट घेण्यास तयार होते. आपण ज्यावेळेला ड्रेसिंग करत असतो त्याचवेळी ट्रुईंग आणि ड्रेसिंग ही क्रिया एकाच वेळी होते. पुढचा पॉईंट आपण पाहू, माउंटिंग फील. फील माउंटिंग करण्यापूर्वी म्हणजेच स्पिंडलवरती शाफ्टवरती बसवण्यापूर्वी प्रथम फील हे निरीक्षण करून ग्राइंडिंग डिफेक्ट नाही याचे परीक्षण करावे. म्हणजेच फील समोर पकडावं, फीलचा सरफेस आहे त्या सरफेसवरती कुठे क्रॅक नाही हे त्याचं परीक्षण करावं. म्हणजे डोळ्याने परीक्षण करून फीलला कुठे तडा केली काय हे प्रथम पाहावं. नंतर ग्राइंडिंग फीलच्या ह्या होलमध्ये
सुतळी बांधायची, इथे गाठ मारायची आणि बोटामध्ये सुतळी अशी पकडायची आणि ग्राइंडिंग स्टिकने हलक्या रॉडने त्याच्यावरती हलकंसं टॅप करायचं, म्हणजे हलकंसं मारायचं. म्हणजे याचा आवाज जर कंटिन्यू आला, म्हणजे नॉन इंटरप्टिव्ह आला, तर हे व्हील क्रॅक नाही समजायचं. आणि ड्वेल आवाज म्हणजे आवाज मध्येच खंडित झाला तर व्हील क्रॅक आहे असं समजायचं. म्हणजेच आपण टॅप करून व्हील क्रॅक नाही याची खात्री करायची. नंतर व्हील उत्तम आहे याची खात्री झाल्यानंतर व्हील माउंटिंग करण्यास घ्यावे. व्हील क्रॅक नाही याची खात्री झाल्यानंतर व्हील सहज सरकवून शाफ्टवरती बसवावं. नंतर त्याच्या दोन्ही बाजूला, या बाजूला पण फ्लॅंज येईल, दुसऱ्या बाजूला सुद्धा फ्लॅंज येईल. दोन्ही बाजूला दोन्ही व्हीलवरती दोन्ही बाजूला फ्लॅंज बसवाव्यात आणि फ्लॅंज बसवल्यानंतर नटने टाईट करून व्हील माउंटिंग करावे. व्हील माउंटिंग झाल्यानंतर म्हणजे शाफ्टवरती नट वगैरे बसवून झाल्यानंतर मशीन चालू करून व्हीलपासून दूर उभे राहावं आणि काही काळ लोड न देता मशीन तशीच फिरत राहावी, ठेवू द्यावी. म्हणजे निरीक्षणात एखादा दोष आपल्या लक्षात आला नसेल तर प्राथमिक स्टेजलाच फिरत असतानाच व्हीलचे तुकडे होतील आणि अपघात होण्यापासून आपण वाचू शकतोय. म्हणून व्हीलच्या समोर उभं राहणे आणि मशीन चालू माउंटिंग केल्या व्हीलवरती लोड देऊ नये. बॅलन्सिंग द ग्राइंडिंग व्हील. व्हीलचा बॅलन्स करणे खूप महत्त्वाचे असते. व्हीलचा समतोल साधलं गेलं नाही किंवा बॅलन्सिंग केलं नाही तर ग्राइंडरचा शाफ्ट खराब होऊ शकतोय, बेरिंग खराब होऊ शकते किंवा मशीन स्मूथ फिरत नाही. हे टाळण्यासाठी आपल्याला व्हील बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामधला पॉईंट आहे, शाफ्टची आणि बेरिंगची ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी बॅलन्सिंग आवश्यक आहे. व्हील आणि शाफ्टची ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी मशीनचे आयुष्य वाढवण्यासाठी बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे. तसेच उच्च प्रतीचे फिनिशिंगसाठी बॅलन्सिंग आवश्यक आहे. आणि मशीन स्मूथ फिरण्यासाठी बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे. तर बॅलन्सिंग करणे आवश्यक आहे. तर व्हील आणि शाफ्टची ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी, मशीनचं आयुष्य वाढवण्यासाठी, उच्च प्रतीच्या फिनिशिंगसाठी आणि मशीन स्मूथ फिरण्यासाठी व्हील बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.